and welcome you all to Rachna's New Angel World. Me, I Sunny, and here is a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So normal routine starts चालू झालंय. मी चाललोय हॉस्पिटलला. नाहीसा आराम करत आहे. रचना नाश्ता आणि जेवण रेडी करत आहे. आईची छान पूजा चालू आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. नायसाची रूम अजूनही थोडी मेस आहे. नायसाने काय बॉर्डर्स बनवलेत मला नाही माहिती. बाउंड्री सारखं काहीतरी बनवलंय, सगळीकडे स्प्रेड केलेलं आहे. हे बाबांनी केलंय. ठीक आहे, करूया आपण. सो फाल्गुनी आली आहे आईकडे, ज्ञानू आली आहे, म्हणून मग आता नायसाला पण सोडायला. अगं काय, अगं थांब, ते फाटेल, ते बघ, थांब जरा, मी लावते नीट. सो घरातलं सगळं काही आवरलं आणि आता सनीसुद्धा येतो आहे. त्याचं जेवढे अपॉइंटमेंट्स होते ते त्याने सगळे कंप्लीट करून तो आता आम्हाला पिक करतो आणि आम्ही चाललोत अलिबागला. आमच्या ज्या आत्या आहेत, संसारी आत्या, ज्या ज्या पेणला राहायचे म्हणून म्हणते, बिकॉज नाव शी इज नो मोर विथ अस. काही वर्षांपूर्वीच त्या एक्सपायर झाल्या. बट त्यांचा जो मुलगा आहे, म्हणजे माझं दीर, चुलत दीर, त्यांनी अलिबागला एक रिसॉर्ट ओपन केलं आहे. सो आज त्याचं ओपनिंग आहे, म्हणून मी, आई आणि सनी आम्ही आता तिघंसुद्धा तिकडे चाललो आहोत. अँड चला मग कसं आहे, कोणत्या जागेवर आहे, कारण खूप आपण वेकेशन स्टार्ट झालं किंवा विकेंड झालो तर आपला प्लॅन असतो, जे मुंबईकर आहेत ते लोणावळा, अलिबाग इकडे जातातच. आणि मग अशा टायमाला आपलं असं असतं की आपला फुल ग्रुप असेल तर मग आपण कुठे अकोमोडेट केलं जायला पाहिजे, जे थोडंसं बीच जवळ पण असेल किंवा असं छान वाटेल. सो हा एक तुमच्याकडे नक्कीच ऑप्शन असणार आहे. सो चला मग आमच्याबरोबर राहा आणि तुम्ही सुद्धा ती जागा बघा. आम्ही सुद्धा फर्स्ट टाईमच बघणार आहोत अँड वी आर व्हेरी हॅपी. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स दादा वहिनी तुम्हाला दोघांना सुद्धा. सो लेट्स गो. रेडी झालेलो आहोत. सनी आलेला आहे खाली. फायनली पिक केलं आहे रचना आणि आईला. मस्त दिसतात एकदम. थँक्यू. ब्युटीज, इटर्नल ब्युटीज. आम्ही कसंही असलो तरी तू आम्हाला तेच बोलतोस, तुम्ही छान दिसताय. हे नाही, छानच दिसतात हे सगळे. कमेंट सेक्शन मध्ये बोलतीलच. चलो कशी कॅब घेतली असं सगळं नायसाला काढून दिलं तर नायसा लेट्स गो. अभिनंदन. सगळे वेगळे मॅपने बायपासने दाखवतो. हो बरोबर. बायपास तिकडून मग असं यायचं. तुम्हाला सांग जेवणाचं सांग बेडरूम ऑनलाईन पण टाकलंय मग. अजून काय करायचं सगळं काम गाडीत आपलं काम. आता पहिले तुम्ही आले नंतर राईट मारला इथून बाहेर पडताना, परत राईट मारला तर सर्व बीच शिवाजीच्या पुतळ्या इथून टाकलं. सेम आहे म्हणजे सगळेजण आले होते ना, सगळे पेंटचे सगळे आले होते, सगळे गेले. ते तर पाहिजेच, बाकी काय आणायचं. ते गेम्स वगैरे आता जरा सध्या जेवणाची सेवा वगैरे केली. व्हेरी गुड. रूम्स पण छान मोठे आहेत. हां, रूम्स चांगले. प्रत्येक वॉशरूम पण मोठे मोठे बघ. आजूबाजूला सगळे रिसॉर्टच आहेत. हो, रिसॉर्ट आहे. रिसॉर्ट आता बघ, हा जस्ट आता एका लेडीने करून घेतलं. मग नंतर मला बघतील काय कसं कसं मॅनेज होते. इकडचेच ठेवा वर्कर्स. आणि कारण त्यांचं कसं हाताला खूप टेस्ट असते ऑथेंटिक ना. आणि आम्ही पण जेवढे इकडे विलासमध्ये गेलो ना, तिकडच्या लोकांची टेस्टच नाही.
चला मस्त जेवलो आम्ही, पोट भरून जेवलो. चला फॅमिलीसाठी ग्रुपसाठी छान. अजून त्यांचं हे चालू नाही झालं पण व्ह्यू पण मस्त. वरतून माउंटेन छान आजूबाजूला दादर गोष्ट बघायला लागते. CCTV इथे लावलाय, तिथे लावलाय. आपण ज्या दुसरीकडे जातो त्या आपलं स्वतःचं कसं फॅमिली मेंबर्सचं देखील लक्ष घेतो. नाही इथे लाईट्स आतमध्ये किचन सुद्धाच नाही ना, डायरेक्ट बाहेर बनवून डायरेक्ट ते कसं असं नसतं ना, इथे केलं की डायरेक्ट लोक हो, आणि मग स्विमिंग पण झाल्यानंतर तिथे चेंजिंग रूम वगैरे केली. तर मग काय वरती जा तर होते ना. छान आहे सिटिंग अरेंजमेंट पण. तुम्ही जर स्टे ठेवलं तर मग ते तुमचं पॅकेजमध्ये असेल ना. बघ रात्री आता सगळं बघते. नाही जाऊ शकलं. त्याला ना तर मी कॅरी पाहिजे. छान वाटतंय आजूबाजूला. छान प्रगती बघून. श्रद्धा माहिती आहे ना, माझी मामी कोण श्रद्धा? दलाल ठाण्याला राहते ती. श्रद्धा दलाल. श्रद्धा मामी हा, माझी मामी लागते. श्रद्धा म्हणजे माझ्या सख्या चुलत बहिणीची मुलगी. चौथी भारती श्रद्धा भारती सख्खी चुलत. आता एक मास आहे आणि या निमित्ताने भाषेची पण छान अशी प्रगती हो अशी मी शुभेच्छा देते. आणि खूपच सुंदर एवढं छान बांधलं आहे ना, एकदम मस्त आहे. खूप छान वाटतं. सगळे रूम वगैरे खूपच छान. तुम्ही आला ते सगळेजण आलात त्याच्यामध्ये मलाही खूप आनंद आहे. म्हणजे थोडं लेट आलो. तुम्हाला परत एकदा कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आणि तुम्ही पण असे परत परत येत राहा. ॲडव्हर्टाईज करू ना तुमची. नक्की नक्की. फेशियलचं अजून छान झाडं वगैरे. नाही लावायचे आहेत. यावेळेला मातीच नाही मिळाली. तुम्हाला काय होतं माहिती लावून लावायचं आहे मला. पण माती ट्रक मिळालं. सगळ्या माझेच नाही. आणि तेवढंच निर्णी पण मला आमच्या मुलाने खूप सपोर्ट प्रत्येक बाबतीत. सगळ्यांचे सपोर्ट शिवाय काही नाही. सगळे सपोर्ट असेल तरच छान. एकदा ॲडव्हर्टाईज झाली ना. एका जागेवर स्थिर नाही बघते ना मस्त म्हटलं बापरे किती क्यूट आहे एकदम. तरी म्हटलं माझ्या नंतर लक्षात आली म्हटलं स्वीटी राहिली खूप अशी म्हणजे ना आमची नंतर या सगळेजण. येस येस येस. आणखी पूर्ण कुटुंब येऊ हो नक्की. स्टेला. सेल्फी काढ. गेट टुगेदर. सगळे गेट टुगेदर. सेल्फी काढ नाही. ट्रेडमिल माझे हे गेले होते ना 2 वर्षापूर्वी. दुसरी काय एक दोन म्हणजे राहिले ते. दादा ऑनलाईन टाकाल तेव्हा पाठवा आम्हाला. मग तो सकाळी आला होता. मी बोलायला करणार. हो हो. नाही आपलं हे विनाचं सगळं डिटेल्स हो, हो, तुम्ही हो. टाकाल ऑनलाईन. हो हो म्हणजे कसं मग आपल्याला पण लोकांना सांगता येईल सांगता ना की येतं. चालू हो, झालंय. हो. तुम्ही पण हे करू शकतात बुकिंग वगैरे सगळं. बरं.
छान झालं. तर या तुम्हाला पण प्रसाद देते. दम नाही असं काय असेल नाही ना, तरच ते तर यायला आहेच. मिळते. आता आम्ही चालेल, आलं चल, की या आराम बोलू. कर एकदम. दोघांनी करा आराम. झोपलाय ते. तुम्ही आला दिवस बरं. चल बाय. हो मीरला सांगा हो विचारलंय. हो म्हणलं असेल ना. हो तर तो वागात झोपलाच तो. पाईप जोडत नाही. सगळं पाईप पायाला टाकणार. सो एक्झॅक्ट हे नायगाव बीच आहे त्याच्या नागाव बीच आहे त्याच्या जवळच आहे. छान वाटतं ना एकदम. फुल शॉपिंग केली आम्ही. कोकण मेवा, जांभूळ घेतलेत. अजून काय आहे? फणसाचे गरे, आंबे, सगळं काय. जांभळ कशी घेतली तू? जांभळं काय 300 रुपये किलो. कमी केली की नाही? कमी आता किती कमी करायचे ते घेतले मी. तुला कांदे 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 आहेत घरी. खूप माळ आहेत आपल्याला. सो आईकडे गेलेली आणि नाईसा मॅडम बोलली की मला राहायचं आहे म्हणून मामी आता घरी आलो. ते कपडे वगैरे मी पण चेंज करते. नाईसाचे कपडे आम्ही मग घरी घेऊन जाऊ. आणि ज्ञानूला दीदीची रूम बघायची आहे जी खूप मेस आहे. खूप पसारा केलाय दीदीनी. ते ऑर्गनायझर्स आणलेत ना. कशी करते दीदी? कशी करते दाखव. कशी करते? दोनदा. चल पहिले फ्रेश हो. पहिले फ्रेश हो. ज्ञानूचा आमचा आवाज परत बसला ना. ज्ञानू पाणी चेंज झालं की ज्ञानूचा आवाज बदलतो. ज्ञाना कोण आहे? ज्ञाना गोंडू. गोंडू कोण आहे? गोंडू गोंडू कोण बोलतो तुला? हा चला. स्ट्रगल करतो. किती हुशार असतो बघ तू स्विम करायला. तू बघ आता. तरी पण होय. सो आता वाजले आहेत 11:15 आणि आजचा पूर्ण दिवस तुम्ही पाहिलंच. आम्ही अलिबागला गेलेलो आणि कुठे गेलो म्हणजे कोण आहे ते आम्ही तुम्हाला सांगितलंच. सो त्याने आज फक्त लाईक पूजा वगैरे केली. ओपनिंग झालं त्याचं आणि अजून त्याने ते चालू नाही केलं. इट विल टेक 1 वीक टू स्टार्ट. एक मिनिट. हां 1 वीक लागेल स्टार्ट करायला. सो त्या विलाचं नाव आहे अतिथी विला आणि रिसॉर्ट आणि ते एकदम नागाव बीचच्या जवळ आहे. लाईक नागाव बीच इज 3 मिनिट्स अवे फ्रॉम दॅट प्लेस आणि खूप काम आणि छान जागा वाटली आम्हाला. 7 BHK आहे. सो तुम्हाला माहितीच आहे आम्ही खूपदा अलिबागला जातो आणि ग्रुपमध्ये जातो. सो एवढा मोठा ग्रुप जसा आमचा ग्रुप असतो तसं तुमचा पण ग्रुप असेलच. तुम्ही सुद्धा नक्कीच जाऊ शकता. जेव्हा कधी ह्या विलाचे डिटेल्स ऑनलाईन फ्लॅश होतील, बुकिंग स्टार्ट होईल तर मी तुम्हाला नक्कीच इन्फॉर्म करेल. सो तुम्ही चेक करू शकतात. अतिथी नाव आहे त्याचं आणि नागाव बीच इकडे आहे. 7 BHK खूप मस्त आहे.
स्विमिंग पूल आहे, त्याच्यानंतर सेपरेट किचन आहे, जिथे ऑफकोर्स आता त्यांचं जे काय पॅकेजेस आहेत ते तुम्हाला नंतरच समजतील. प्रॉपर सिटिंग आहे, गेम्स ते वाढवणार आहेत, वरती छान ओपन टेरेस आहे, तिकडनं व्ह्यू खूप सुंदर आहे. सो छान वाटलं. आणि मेन म्हणजे दादा आणि वहिनींना भेटून खूप छान वाटलं, मिहिरला भेटून खूप छान वाटलं. आणि आम्ही खूप लेट पोचलो कारण सनी त्याचं ड्युटी वगैरे सगळं करून आला. सॅटर्डे असल्यामुळे खूप सारी गर्दी होती. आय मीन ट्रॅफिक होती, त्यामुळे आम्ही लेट पोचलो. बट ठीक आहे. आणि मग नंतर तिकडनं आल्यावरती मग आईकडे गेलो. म्हणजे नायसाची तुम्ही मस्ती बघितलीच. आता तिथे आम्ही जेवलो वगैरे सुद्धा आणि आता आम्ही घरी चाललो. सो आजचा दिवस हा असा होता, चांगला गेला, खूप मज्जा आली. उद्या काय होणार आहे, पुढचे व्लॉग्समध्ये काय होणार आहे, आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत कारण बड्डे स्टार्ट होणार आहे, बड्डे मंथ स्टार्ट होणार आहे. आणि या दिवसाची आम्ही आतुरतेने सगळे वाट बघत असतो कारण फुल ऑन घर पूर्ण एक हाऊसफुल होऊन जातो आणि मॅडनेस असतं. आणि यावेळेस पण खूप काही प्लॅन केलेलं आहे, ते तुम्हाला नक्कीच समजेल. बट येस, काही लोक इकडे मिसिंग असणार आहेत व्लॉगमध्ये, जसं की वहिनींची फॅमिली, लाईक जागृती वहिनी, दादा हेच. कारण ते गेले आहेत काश्मीरला, आय मीन श्रीनगरला. तिकडे मस्त त्यांची छान अशी ट्रिप चालू आहे आणि त्यांचे फोटोज, त्यांचे पिक्स बघून आम्ही सुद्धा खूप एन्जॉय करतो, छान वाटतंय. सो ते नसणार आहेत. बट काय काय होणार आहे, कसलं तयारी, किती लोक येणार आहेत, काय असणार आहे ते तुम्हाला नक्कीच समजेल. सो येस, चला मग हा व्लॉग मी आता इथेच एंड करते. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय, टेक केअर अँड लिव्ह, लाफ अँड लव्ह. बाय.